वरळी विधानसभा मतदारसंघात दोन ठाकरे आमने सामने आलेले आहेत, कारण आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरे सक्रिय झालेत। वरळी मतदारसंघात अमित ठाकरे वैयक्तिक लक्ष देत आहेत। मनसेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी अमित ठाकरेंच्या उपस्थितीत वरळीत मनसेची बैठक सुरू आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना बघायला मिळतोय, काय अधिक या तपशील याबद्दल तुमच्याकडे? नक्कीच आज लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मनसे ज्या पद्धतीने कामाला लागलेले आहे, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी मनसेनं या ठिकाणी मुंबईतल्या वरळीमध्ये ही बैठक आयोजित केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे आमदार आहेत आणि त्याच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेनं ज्या पद्धतीनं पदाधिकारी विभागाध्यक्ष असतील, त्याचबरोबर शाखाध्यक्ष असतील किंवा इतर महिला पदाधिकारी असतील यांची एक महत्त्वपूर्ण जी बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः अमित ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले असल्यामुळं चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि दुसरी सगळ्यात जर महत्त्वाची गोष्ट जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये या वरळी विधानसभा मतदारसंघातून जवळपास 25 ते 30 हजाराचं मताधिक्य मिळेल अरविंद सावंतांना, अशा पद्धतीचा एक युक्तिवाद होता, अशा पद्धतीची एक अपेक्षा होती। परंतु ते मताधिक्य घटलं आणि ते मताधिक्य जवळपास 6 ते 6.5 हजारावर आलं आणि हे सगळं मताधिक्य घटवण्यामध्ये मनसेचा वाटा मोठा असल्याचीही चर्चा होती आणि त्यामुळं मनसेने कुठेतरी या ठिकाणी चाचपणी सुरू केलेली आहे, कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू केली असल्याचं पाहायला मिळतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघावर स्वतः अमित ठाकरे लक्ष देत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित संदीप देशपांडे जे आहेत ते वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार असू शकतील। गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।